नेक्सा कंपनीच्या ब्रँडचं एकदम रौद्र रूप. आजची जी लुमिना आहे ना ती क्लिअर तर आहेच, पण भावनो असली म्हणजे स्ट्रॉंग आहे आणि असली रॅश आहे ना तेवढी विषय झाला. म्हणजे एकदम नेक्साचं ब्रँड मध्ये रौद्र रूप बघायला मिळालं. आज आपण गेलेलो आदमापूर आपल्या बाळूमामांच्या नगरीत. द ग्रँड ओपनिंग ऑफ विशाल ऑडिओ पॉवर्डेड बाय द नेक्सा कंपनी. आणि आजच्या सेटअप म्हणजेच लुमिनाला असा काय एक्सपिरियन्स येईल हे मी कधीच एक्सेप्ट नव्हतं केलं. प्रवीण दादा तर टाइमवरती पोहोचलं, अनिल दादांच्या कामांमुळे थोडा लेट होणार होता. सो सेटअपचं ओपनिंग करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे मी ऐकलं ते एकदम एक्स्ट्रीम लेवलचा द हार्ड आणि पॉवरफुल ब्रँड सेटअप. आता तो भावांनो, माझा भाऊ आला आहे, बघू शकता. आयशर कंपनीचा सर्व माझा भाऊ पोरी खोळ्या करायला माझ्या फक्त एका हाकेव आलाय. एका हाकेव नाही भावांनो, नल्लाय. काल 30-40 हाका मारायला लागला तेव्हा आलाय, पण व्हिडिओ मध्ये इज्जत द्यायला एका हाकेव माझा भाऊ आलाय आयशर कंपनीच्या बाहेर डायरेक्ट ड्रेस मध्ये. सो भाऊ, आपण इज्जत, मी तुझी इज्जत नाही काढत, इज्जत द्यायला लागली. आज फक्त एकटा जो माझ्या हाकेवर 40-50 हाकेवर येतो डाऊन लगेच चालू. आणि कामाचं किती माणूस आहे बघू शकता. आणि नटून अवतारात आलाय, पण पोरी खोळ्या करायचा आहे, पण नाही करू शकत कारण की लगीन झालंय भावाचं. सो घेतलाय मी भावाला आणि आता आपण चाललोय जसं तुम्हाला सांगितलं तसं आदमापूरला. सो पहिला जाऊया, आपल्या देवाचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर लोकेशनवर पोहोचूया. लेट्स गो. हॅलो, नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे साऊंड प्रतीक. आणि मी या चॅनलचा सर्व या डोंगरात बसून तुमचं वन साइड स्वागत करत आहे, कारण की आज आपण चाललोय आपल्या बाळूमामांच्या नगरी म्हणजे श्री क्षेत्र आदमापूर. ग्रँड ओपनिंग ऑफ विशाल ऑडिओ पॉवर्डेड बाय द नेक्सा कंपनी आणि द लुमिना सिरीज. आणि ही असणार आहे नेक्साची ब्रँड न्यू परत एकदाची ब्रँड सेट. सो या ओपनिंगला आपण चाललोय बरोबर आदमापूर. आता असं आहे की आम्ही आहे कोल्हापूरच्या पुढे आणि आदमापूरला जायचं आहे. सो असा निसर्गरम्य वातावरण भेटणारच आणि बऱ्याच दिवसानंतर बाळूमामांना मी जाणार आहे. शोला जायच्या आणि आपण मंदिरात जाऊन दर्शन पण घेणार आहे. जसं सांगितलं तसं नेक्सा कंपनीचा ब्रँड सेट नेक्साला भरपूर दिवसानंतर आपण विजिट करणार आहे. आणि माझ्यासोबत मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांना दृश्य दाखवा. आपली भारी दृश्य आहेत ना इथं, शेवट विषय. सो आपण या दृश्यांचा आनंद घेत आता इथनं जाऊया. थोड्या वेळात पोहोचतोय मी आदमापूरमध्ये. तुम्हाला मी तिथं जाऊन दाखवतो की आजची ओपनिंगची सिरीज कशी असणार आहे किंवा काय असणार आहे. तिचा लुक वगैरे एक्साइटेड आहे मी. मागच्या वेळी आपण आठवड्यात गेलतो नेक्साचाच ब्रँड ऑडिओ टीचच्या ओपनिंगला, तर त्यांनी उभे टॉप केलते आणि त्याची क्वालिटी चुम्मा होती. सो आज पण जातोय लुमिनाच्या ओपनिंगला विशाल ऑडिओ, जो नेक्साचा पहिल्यापासूनचा ब्रँड सेट आहे, म्हणजे पहिला ब्रँड सेट आहे, त्याच्या ओपनिंगला निघा. जा तिथं जाऊन भेटतो. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे द साऊंड प्रतीक. मी या चॅनलचा स्वतः सर्व तुमचं वन साइड होते चालू पण होत आहे. भावानू, लोकेशन बघा ना कसलं भारी आहे. आणि इथून पुढे गेल्यानंतर अजून भारी आपल्याला लोकेशन भेटणार आहे. सो जाऊया, चला लेट्स गो. थोडाही वेळ न करता. आणि मी जसं सांगितलं तसं नेक्साचा पहिला सेटअप आहे, ब्रँड आहे, लुमिना सिरीज लॉन्च होणार आहे आणि अनिल दादा प्रवीण दादा यांनी बोलवले, त्यामुळे जाना तो पडेगा.
भरपूर दिवसानंतर नेक्सा सोबत ब्लॉग करणार आहे. सो मजा येणार आहे. गेलो तिथं आपण भरपूर ब्लॉग करतोय, किती दिवस झालं, पण नेक्साला आपण थोडासा म्हणजे आपल्याला बोलवून येत होतं पण सक्सेस होत नव्हतं आणि आज फायनली झाले. सो लेट्स गो, जाऊया आपण विशाल ऑडिओच्या ग्रँड ओपनिंगला, तिथं जाऊन भेटतो. आणि दुसरी एक गोष्ट, मला पावभाजी पण मिळून झाल्या, पावभाजी पाहिजे पण मिळून झाल्या. काय बोलायचं शुभ याच्याबद्दल? अरे भावानो, मी अक्षरशः जिकडनं आलोय तिकडनं पावभाजी शोधतोय, कोल्हापूरच्या पुढे आलोय, कुठंच भेटणार आले. जाऊया चला, कुठे भेटली तर. काहीच लोकेशनवर पोहोचलोय. पाठीमागे बघू शकता सेटअप अक्षरशः जंक्शन विषय झाला इथं आणि पोहोचलोय लोकेशनवरती. पाठीमागे 3 विशाल ऑडिओच्या गाड्या येतात इकडे बघू शकता. आणि स्क्वेअर मधलं स्ट्रक्चर आहे. पब्लिक पण आले, पब्लिक भेटलं, पण मी तिकडे साईडला थांबलं तरी पब्लिक आपल्याला भेटत होतं. साऊंड कॅकच फॅमिली ओपी ऑलवेज जाईल तिकडे. आता पण इथं सगळी माझ्या तोंडाकडे बघायला लागले. मला थोडीशी लाज पण वाटतं, तरी पण मी काम करते, ब्लॉग शूट करते. सो हे सांगायचं की पोहोचलोय. पाठीमागे इकडे मंदिर पण आहे, जे आपण थोड्या वेळाने दर्शन घ्यायला जाऊ. आता तुम्हाला दाखवतो इथल्या माहोलचे स्नॅपशॉट. चला. भावानो, मी आहे इथं ओनर्सला भेटलो आणि डायरेक्ट सेलिब्रिटी फील काय असते नाही, सिनेमॅटिकवाले नाद करतात, त्यांच्यामुळे सेलिब्रिटी फील येतो. पाठीमागे बघू शकता. मला पूजन पण शूट करायचं आहे, पण मी नाही करू शकत. गेल्या प्रथा परंपरेनुसार जेवढे आपले 10-12 ओपनिंग झालेत लास्ट, त्यात हेच विषय होतो. सिनेमॅटिकवाले भाव वन साईड नडत असतात. सो मी थोडंसं पाठीमागं आपलं पाऊल घेतो आणि जे काही लांबनं बघायला भेटते, लांबनं शूट करायला भेटते ते शूट करतो. नंतर ह्याच्या आधी आपण सगळं पूजनाचं बिजनाचं शूट करायचं. पण आता काही बोले दिवस असतात प्रत्येकाचं. काय शुभम भाऊ? ओके, आपण मागं थांबू, सिनेमॅटिकवाले पुढे जाऊ देत. आपलेच भाऊ आहेत. माझं शूट केलंय म्हणून म्हणते. तो थांबा, मी जर जमलं तर दाखवतो पूजनाचं, नाहीतर मग डायरेक्ट सेटअप आपला चालू केल्यावर लुक बघा सेटअपचा. भेटलो मी विशाल सरांना. आता अनिल दादा प्रवीण दादा कधी येतात बघतो. पाहून सगळा स्कूट बिल्ला झालाय रे या सिनेमॅटिकवाल्यांनी. काही मी करू, शूटच करता येणं झाले. आता हे बघा, काय माहिती का भाऊ, शेवट विषय शेवट. तरी पण ट्राय करू आपण. साऊंड चालू झाल्यावर मेन शूट करू. बाकी थांबा तुम्ही.
म्हणून लास्ट इयर ह्याच आदमापुरातच आलतो आणि नेक्साची सिरीज लॉन्च करायसाठी आलतो, पण ती इतकी सॉफ्ट आणि क्लीन होती जी होती ऑडिओ ट्विस्टची. त्यावेळी म्हणजे असं एकदम ते मंजूळ वाटत होतं, मंजूळ. आणि आजची जी लुमिन आहे ना, क्लीन क्लिअर तर आहेच, पण भावनो असली म्हणजे स्ट्रॉंग आहे आणि असली रॅश आहे ना, शेवट विषय झाला. म्हणजे एकदम नेक्साचं ब्रँडमध्ये रौद्ररूप बघायला मिळालं. क्लीन आहे पण बेसलाईन इतकी स्ट्रॉंग आहे असं धडकते. आणि ही बेसलाईन ॲक्च्युली कुठली आहे मी तुम्हाला सांगतो. आपले भाग म्हणजे कोल्हापूर वगैरे भाग असतो ना, तिथं आपली काय म्हणतात ते व्हायब्रेशनवाली बेसलाईन आवडते. आणि ही जी बेसलाईन आहे ही पुण्याच्या साईडला चालते जास्त करून, जी स्ट्रॉंग बेसलाईन असते एकदम धडकी भरवणारी. तसा हा विषय केला आहे. म्हणजे नेक्साचा ब्रँडमधला रौद्ररूप ऐकला, खतरनाक एकदम कानावर प्रेशर पडत होतं. म्हणजे तसलं प्रेशर नाही, तुम्ही आता समजून घ्या कसं आहे. सो पण ती मागच्या वेळीची जी ऑडिओ ट्विस्ट होतं आणि आता फरक आहे. They do not push the wall. They move it while you sleep. Service. Gotcha, bitch.
हे चालू आहे. जय ज्योतिबा चांग भला जय ज्योतिबा चांग भला जय ज्योतिबा चांग भला जय ज्योतिबा ओढी बेधुंद श्वासात ध्यासात स्वप्नात येते तुझे तुझे मन मोराचे जादू भरे पिसारे मेदीने काहीच ओपनिंग अजून चालू आहे तिथं आणि आता आपण आलोय बाळूमामांच्या दर्शनाला. मेन गोष्ट आदमापुरा झाल्या. लेट्स गो, जाऊया आता. भावांनो, साऊंडच्या तिथं किती दंगा होता तुम्ही बघितला, पण इथं आल्यावर जी शांतता भेटत्या ती नेक्स्ट लेवल आहे. सो पहिली गोष्ट पाया पुढ्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवतो. तर चलो गाईच, जाऊया आपण आज दर्शनाला. एक नंबर दर्शन झालं, सगळं भारी वाटतं, एकदम शांत शांत. या साऊंडच्या दुनियाच्या दंग्यात मिळून ना भारी वाटली. आणि कोण पाठीमागे नाही, पण त्यामुळे दर्शन लय भारी. सो चला सिनेमॅटिक आता मंदिरात दाखवतो, मला बाहेर जाऊया. चले गाईज, दर्शन झालं आणि इतकं भारी वाटत होतं इथं की आपल्या साऊंडच्या दंगा धुडकूस बंधन इकडे येऊन थांबायला. आपण बसलेलो तिथं थोडा वेळ, पण तोपर्यंत अनिल दादांचा फोन आला. बहुतेक ओपनिंग म्हणजे साऊंड चालू आहे, अजून आवाज येतोय, पण जेवायला वगैरे जायचं असेल. सो इथे येऊन दर्शन घेऊन लय भारी वाटलं, जरा शांत वाटलं, बसलो थोडा वेळ. पण आता जाऊया, अनिल दादांनी कॉल केलाय, तिथं जाऊन बघूया. साऊंड चालू असला तर थांबू आणि त्याच्यानंतर जेवायला वगैरे जाऊ त्यांच्यासोबत. आणि अनिल दादांना जरा व्हिडिओमध्ये पण बोलायला होतं. बघूया चला. काय अनिल दादा माणूस लय भारी. आपण दर्शन घेऊन गेलो, मला फोन आलता, मला वाटलं तिथं बोलवायला लागले साऊंड कशी, तर साऊंड चालू आहे पण आपलं काम झालंय. सो अनिल दादा मला बोलले की तू हॉटेलला जा, लांब जायचंय तुला, ऑर्डर तोपर्यंत ते पाठीमागून येत आहेत. सो आपण आलोय हॉटेलला, इथं बघू शकता पाठीमागं हॉटेल आहे. आणि आता जेऊया, अनिल दादा त्यांनी येतीलच, तोपर्यंत त्यांना भेटू आणि परत निघू, कारण की आपल्याला भरपूर लांब जायचं आहे आणि 2 व्हीलरवरून आलोय. मेन गोष्ट 1 hour later. काय तर फायनली आजचा दिवस एंड होते इथं अशा रीतीने. आणि विशाल दादांचीच गाडी. सो मी जेवलो, अनिल दादा प्रवीण दादा त्यांना आता जेवायला लागले. व्हिडिओमध्ये नाही आलं कारण ते जेवायला बसले, आपण आधी जेवायला बसलो, लांब जायचं होतं. आणि अनिल दादांना माझी इतकी काळजी असते, प्रत्येक वेळी मी म्हणतो की अनिल दादा मला आलं की लय प्रेम देतात. आज पण तसंच झालं. साऊंड चालू असताना मला अनिल दादांनी पुढे पाठवलं जेवायला, कारण की आपल्याला जायचं होतं लांब असा विषय. सो आपण ते जेवलो वगैरे आणि आता आपण निघालो. अनिल दादा जेवायला बसले, हा विषय होता. अनिल दादांना शेवट विषय
आता दादांना पण भेटलं. सेटअप बद्दल बोलायचं झालं तर मी जसं सांगितलं, सेटअप जो आपण मागच्या वेळा आत्मक होता तो एकदम क्लीन क्लिअर सॉफ्ट होता, आणि आजचा होता तो एकदम रोड अवतार मध्ये होता, एकदम स्ट्रॉंग होता. सो असा हा आजचा जो लुमिना सिरीज आहे स्पेशली रोड शो साठी ब्रँड मध्ये लॉन्च झाल्या, आणि ती पण एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे पुणे लेवलला बेस वाजतात किंवा ते एकदम हार्ड पंचवाला बेस, तशी ही सिरीज आहे. सो क्लीन क्लिअर मध्येच ब्रँड मध्येच, पण जर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग सेटअप हवा असेल रोड शो साठी तर नक्की बुक करू शकता. आणि नंतर अनेक गोष्टी मला मेन्शन करायचे, जेव्हा अर्धा शो झाल्यानंतर जेव्हा तो सेटअप थोडासा कमी केला तेव्हा तो एकदम क्लीन क्लिअर क्रिस्टल पण वाजत होता. म्हणजे स्टार्टिंगला जसं एकदम ते प्रेशर, तसलं प्रेशर नाही पण त्याचं प्रेशर ब्रँडचं प्रेशर होतं, परत एकदम क्लीन वाजलं. सो मजा आली आजच्या ह्या शोला आलो. आता मी निघालोय घरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब